रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण हरे 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 जय राम आपुला तो एक देव करून गावा 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 आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नोहि तेने बिन जीवा दुःख नोहि कीर्ती माई के दुःखाची जरी कीर्ती माई के दुःखाची जरी आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेरे बिन जीवा सुख नोहे माई के दुःखाची जने ते रती माई के दुःखाची जने ते तेने बिन जीवा सुख नोहि तेने बिन जीवा सुख नोहि रती माई के दुःखाची जने रती माई के दुःखाची जने नाही
माई के दुखाचे जरे नाही आदि अंती अवतारी नाही आदि अंती अवतारी
एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नो हे ये रती माईके दुःखाची जनिते नाही आदि अंती अवसाने अविनाश करे आपुल्या ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे ये रती मायके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम उतरे चरणा संतांच्या उतरे चरणा संतांच्या उतरे चरणा संतांच्या पादाने कथेचा पादाने कथेचा पादाने कथेचा पादाने कथेचा माझे सद्गुरु दास तुका माझे सद्गुरु दास तुका माझे सद्गुरु दास आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नो हे ये रती मायके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला एक दिवस मरण निश्चित आहे, मरावं लागणार आहे. आपण तिकडे चाललेला आहोत दिवसेंदिवस. वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळे होत असताना सर्व भाषणवाले त्या व्यक्तीचं कौतुक करतात. ज्याचा वाढदिवस होतो त्याने थोडस डोकं चालवायचं. उमर बढ़ रही है, इसका जवाब मौत नजदीक आ रही. वय वाढत चाललं म्हणजे नेमकं काय होत चाललं, मरण जवळ येत. तुम्ही किती वर्ष जगला याचं त्याला काही देणं घेणं नाही. किती शिल्लक आहे. आयुष्य मोजाया बैसला मापारी तुकारे व्यवहारी संसाराच्या जैसा का उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेतसे. आणि म्हणून दोन गोष्टी विसरू नका. दो बातों की याद रख चाहे कल्याण नारायण निज मौत को तू जोसरी भगवान. पहिली गोष्ट स्वतःच मरण विसरू नका आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका. आम्ही सर्व आठवतो आणि एवढंच विसरतो. मरणालाही विसरली माणसं आणि ईश्वरालाही विसरली. आणि विसरली नसती तर आमच्या संतांनी हे दोन प्रश्न विचारले नसते. मरणाची कारे नाही आठवण याचा अर्थ मरणाला विसरली. आणि कारे नाठविसी कृपाळू देवासी जे देवाला विसरली. आणि म्हणून संतांना म्हणावं लागलं दो बातों की याद रख जो चाहे कल्याण निज मौत को दुजो श्री भगवान. स्वैराचार करतात, नीतिबाह्य वागतात, अनितीचे व्यवहार. काय कारण? एकच कारण, मरणाला विसरली म्हणून. एकदा मरण जर डोळ्यापुढे असलं तर सगळे भोग तुच्छ वाटतात. शेतकऱ्याच्या घरामध्ये उंदीर झाले म्हणजे शेतकरी पिंजरा आणतो, पिंजऱ्यामध्ये शेंगादाणे. रात्री 12 वाजता त्या पिंजऱ्यामध्ये उपवासी उंदीर प्रवेश करतो. आत उंदराचा प्रवेश झाला आणि त्याचीच हालचाल झाल्यामुळे पिंजराला हादरा बसला की पिंजऱ्याचं दार बंद होतं. पिंजऱ्याचं दार बंद झालं की उंदीर शेंगादाण्याला तोंड लावत नाही. का? निर्जला एकादशी आहे का त्याला? अरे शेंगादाणे खाण्यासाठीच उंदीर आत गेला, का खात नाही? उत्तर आहे दार बंद झाल्यामुळे त्याचं मरण त्याला दिसतं, शेंगदाणे दिसत नाही. तसं मरण डोळ्यापुढे दिसल्यावर गुलाबजामही गोड वाटणार नाही. आम्ही किती लोकांच्या प्रेत यात्रा पाहिल्या, पण आमची अशीच यात्रा निघल अजिबात मनात येत नाही. साधू संत ते झाडाचं पान पिकलं की गळून पडतं हा नियम आहे. पिकलेलं पान गळून पडलं तेव्हा एक भगव्या वेशाचा महात्मा त्या पानाकडे वृक्षाकडे पाहत होता. त्याला दोन गोष्टी दिसल्या. पान रडत होतं आणि झाड हसत होतं. दोघांचा संवाद चाललेला साधू पाहत होता. तेव्हा झाडाने पिकलेल्या गळून पडलेल्या पानाला विचारलं, अरे का रडतो पाना? पत्ता कहे सुन वृक्ष राय सदा रहो भरपूर अब के बिछड़े कब मिलोगे
हम नीचे तुम दूर. इतके वर्षे तुझ्या सानिध्यात होतो बाबा. आता पिकल्यामुळे गळून पडलो. वारा येईल मी उडून जाईल. या जन्मी तुझी माझी पुन्हा भेट होणार नाही म्हणून रडू येतं. पान म्हणाल पत्ता कहे सुन वृक्ष राय सदा रहो भरपूर अब के बिछडे कब मिलोगे हम नीचे तुम दूर. तेव्हा झाड हसायला लागलं. वृक्ष कहे सुनो पत्तराय सुनो हमारी रीत. एक आएगा एक जाएगा यही जगत की रीत. अरे कितीतरी तुझ्यासारखे पिकले पडले आणि वैशाखात नवीन फुटले वृक्ष म्हणताय. किंवा त्याच्याही पेक्षा समर्पक दृष्टांत आहे साहेब. माळी दादा फुलं तोडायला बागेत आला. फुलं तोडू लागला तेव्हा कळ्यांचा संवाद सुरू झाला. एक कळी दुसरीला म्हणू लागली सावध ग. काय तो बघ माळी दादा फुलं तोडतोय. तोडू दे तुझं माझं काय नुकसान आहे. आज नाही ग नुकसान आपलं. मग उद्या सगळ्या कळ्यांचं रूपांतर फुलात होणार आहे आणि परवाच्या दिवशी माळी आपलं असंच मुंडकं तोडून नेणार आहे. माली आवत देख कलिया करी पुकार फुली फुली चुन लिए कल है हमारी बार. माणसं जन्मभर सांगत सुटतात ना. कदाचित त्यांच्या जीवनामध्ये ते अनुभव असतातही. लहानपणीच आई वडील मरण पावले महाराज. मोठ्या भावानी सांभाळलं. कोणी नव्हतं महाराज मावशीनं सांभाळलं. कोणी नव्हतं महाराज आत्यानं सांभाळलं. कोणी नव्हतं महाराज आजीनं सांभाळलं. अरे हे जन्म झाल्यावर सांभाळलं. पण संत विचारतात तू आईच्या पोटात होता. आजी नव्हती, मामा नव्हता, काकू नव्हती, मावशी नव्हती. अरे मग तेव्हा कोणी सांभाळलं. गर्भी असता बाळा गर्भी असता बाळा गर्भी असता बाळा गर्भी असता बाळा. कोण पाळीचा चालला कोण पाळीचा चालला कोण पाळीच्या चालला कोण पाळीच्या चालला कोण पाळीच्या चालला कोण पाळीच्या चालला. गरीबी असता कोण पाळीचा चालला कोण पाळीचा चालला कोण पाळीचा गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा. दात नव्हते तेव्हा परमेश्वराने दूध दिलं. त्याच्या इतकी काळजी घेणारा जगातही कोणी नाही. लहानपणी बाळाला दात नसतात. पण जेव्हा त्याचा जठराग्नी थोडा प्रज्वलित होतो देवाला चिंता की आता याचं दुधावर भागत नाही. ग्लुकोजचं बिस्किट वगैरे खाता यावं म्हणून दुधाचे दात देतो. दूध दात शब्द आहे. जठराग्नी पूर्ण विकसित झाला की देवाच्या लक्षात येतं आता याचं बिस्किटवरचं प्रकरण राहिलेलं नाही. याला काही भाकरी वगैरे खाता यावी म्हणून दुधाचे दात पाडून टाकतो. भाकरी खायचे दात देतो. ती भाकरी खायचे दात 70, 72, 75, 80, 82 पर्यंत ठेवतो. तिथून तेही दात पाडतो देव. आणि मग काही माणसं म्हणतात तुमचा देव कृपाळू आहे म्हणता ना. मग आमचे दात पाडण्यात तुमच्या देवाला फायदा काय. त्याला तुझ्या दाताचा फायदा नाही. मग तुझी काळजी आहे. म्हणजे देवाला माहिती आहे आता हे 82चं झालं. याचा जठराग्नी लहानपण इतका मंद झाला आणि हे जवानीतल्या सारखं काही 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 खात बसल आणि अपचन होऊन पुन्हा म्हातारपणात आजारी पडल. यानं पुन्हा ग्लुकोजचं बिस्किट सुरू करावं हा देवाचा हेतू आहे. त्याने तुझी काय नाही केली तुझी काय नाही राहे
तो की यादरक जो चाहे कल्याण नारायण निज मौत को तो जो श्री भगवान. प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून धडपडतो, सगळ्यांना माहिती आहे, सुखा करता. तसं जर संशोधन केलं तर माणसं सुखात जगतच नाही, सुखाच्या आशेवर जगतात. कारण आम्ही जिथे सुख शोधण्याचा प्रयत्न करतो ते अख्खं मार्केटच दुःखाचं आहे. दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुख नाही कोठे आली या संसारी. वाया हावभरी होऊ नका मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जल कवनाचे श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या ढेकणाच्या बाजे. मग सुख आहे कुठे? सुख कुठे आहे हे फक्त संतालाच माहिती आहे. आपण पाप किती केलं हे ज्याच्या त्याच्या मनाला माहिती आहे. आपला खरा बाप कोण हे आईला माहिती आहे, आणि सुख कोठे हे संताला माहिती आहे. माणसं पुण्याच्या गप्पा मारतील, पण त्याचं मन सांगत असतं नको गप्पा मार, तुझ्यासारखा पापी नाही. ते 10 पैसे चंद्रभागेत टाकले म्हणजे गावात आल्यावर 100 वेळा सांगतं. तशी नाही आंघोळ केली, मग 10 पैसे टाकले, 10 पैसे टाकले. चातुर्मास सांगत होतं गावात. त्याच्या सोबत गेलेला वारकरी होता, म्हणला अरे तू 4 महिने झाले 10 पैसे टाकले, 10 पैसे टाकले, 10 पैसे टाकले नाही का? हो टाकले, मला माहिती आहे, माझ्या समोरच टाकले. पण आपण दोघही बारीला लागलो. गरुड खांबाच्या पुढं काजीच्या कपड्यावालं तुझ्या पुढे एक कोण्या गावचं होतं, त्याच्या सदऱ्याच्या खिशातली 100ची अर्धी नोट बाहेर आली होती. इकडे तिकडे बघून बोटाच्या चिमटीनं ओढून तुझ्या खिशात घातली हे फक्त पट्ट्यालाच माहिती आहे. ते सांग ना गावात. 99 रुपये 90 पैशाचं पाप लपवतं आणि 10 पैशाचं पुण्य 4 महिने सांगत सुटतं. पण जरी सांगत असलं तरी त्याचं मन त्याला सांगतं तू 99 पट पापी आहे. मन जाणे पापा. तसं आपला बाप कोण हे आईला माहिती आहे. तुका म्हणे माय बापा. हे जसं तसं सुख कोठे आहे हे फक्त संतालाच माहिती आहे. ज्याने सुख प्राप्तीसाठी अनेक साधनाचं अवलंबन केलं, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्या न पवती हो याच्या दारवंटा, जाणू जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासी सिद्धी रोधिता ती वाटाव. त्याला कळून चुकलं की सुखाचा पत्ता फक्त संतच सांगू शकतात. म्हणून त्या काळचे संत तुकोबाराय, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. आणि तो देहूला गेला आणि तुकोबाराच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. महाराज अनेक साधनाचं अवलंबन सुख प्राप्तीसाठी केलं, पण सुखाचा लेशही माझ्या जीवनात मिळाला नाही. शेवटी कळालं की सुख कोठे आहे हे फक्त संतच सांगू शकतात. म्हणून त्या भावनेनं मी तुमच्याकडे आलो महाराज. तेव्हा कृपा करून सांगा सुख कशानं मिळेल? महाराज म्हणतात तुला सुख पाहिजे का? हो महाराज. मग मी सांगतो ते करावं लागेल. आपला तो एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्यावा. देणे बिना जीवा सुख नोहे, देणे बिना जीवा सुख नोहे. ये रती माई के दुखाची जनी, ये रती माई के दुखाची जनी. प्रतिक्षण वर्धमान.
प्रत्येक क्षणाला वाढत जाणारं सुख आहे परमार्थामध्ये. म्हणून ठिकठिकाणी सर्व सुखाचे आगर, बाप रखमादेवीवर सर्व सुखाचे आगर, तोहा उभा विटेवर सर्व सुखाचे आगर, म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर, जणी म्हणे शारंगधर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख सर्व आहे सर्व सुख आहे. भिवरेच्या तिरी आमुची पंढरी कामधेनू भागलिया मज वाहतील कडी त्यांचे आणे जोडे. कुठेही पहा तुम्हाला हे शब्द सर्व सुख सर्व सुख सर्व सुख का असत्तश्च सतशैव सर्वस्य प्रभवाप्ययत् सर्वस्य सर्वदा ज्ञाना सर्वम एनम प्रचक्षते. त्याला म्हणतात सर्व. आणि म्हणून एका एका इंद्रियाला तात्पुरत सुखी करायची ताकद एका विषयात आहे, तात्पुरती. सुगंध असेल तर फक्त नाकाला सुख आहे, डोळ्याला नाही. रूप असेल तर फक्त डोळ्याला सुख आहे, कानाला नाही. शब्द असेल, गायन असेल तर कानाला सुख आहे, जिभेला नाही. जिलेबी असेल तर फक्त जिभेला सुख आहे, त्वचेला नाही. स्पर्श असेल तर फक्त त्वचेला सुख आहे, इतरांना नाही. एका विषयात एक इंद्रिय तात्पुरत सुखी करण्याची क्षमता आहे. मग भगवंताला सर्व सुखाचे आगर का म्हणतात? सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करतोय म्हणून. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, वाचेला सुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, कानाला सुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, डोळ्याला सुख. सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करतो म्हणून त्याला म्हणतात सर्व सुखाचे आगर. पण सुख रूप ऐसा दुजा कोणी सांगा, तेने बिन जीवा सुख नव्हे त्याकरता तो एक देव आपला करुणी घ्यावा. एक एक शब्द पहा. तो म्हणजे तो हे दूरदर्शक सर्वनाम आहे. मराठी व्याकरणामध्ये 9 सर्वनामे आहेत. मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः, या 9 सर्वनामामध्ये तो ती ते हे दूरदर्शक आहे आणि हा ही हे संबंधी दर्शक आहे. म्हणून जिथं ते तिथं हे, जिथं ती तिथं ही, जिथं तो तिथं हा, हे संबंध तुम्हाला माझ्यापेक्षा चांगले माहित आहे. ते आलं की हे येतच. सुंदर ते ध्यान मग आवडे निरंतर हे जे ध्यान, अर्थे आलं की हे ठरलेलंच आहे. रूप पाहता लोचणी सुख झाले व साधणी, तो हा, ठीक आहे नाही, तो आला की हा येणार. तो हा विठ्ठल बरवा. तो म्हणजे तोणी दूरचा आणि हानी जवळचा. ते पंतप्रधान हे दिल्लीचं, हे बाकेराव पाटील हे मसरूळचं, हे नि जवळचं आणि ते नि दूरचं. म्हणून जिथं जिथं तो तिथं हा संबंध लागलेला आहे. तो म्हणजे एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तो, आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात आला म्हणून हा. एकेकाळी वैकुंठात होता तो. पुढे एक शब्द आलेला आहे एक, तो एकच आहे. एकोहम बहुश्याम प्रजायेय, एकाकी न रमते तस्मात एकलेन कंठीची मनोनियायेने. किंवा एक क्षपक आहे पण सांगतो. कार्यक्रम संपल्यावर घरी जा, काय करा, मायबाप दोन्ही जीवेची मारावे, गायसी वधावे रामासे त्यागावे, भजन करावे गाढवाचे. महाराज दरवर्षीच आमच्या गावाला खूप चांगलं सांगता, जे आम्हाला माहित नाही. रामाशी त्यागावे, इमा रामानाम स्त्री आसक्ती. ना लक्षात घ्या. भांगार कांता द्वैकात राया, केल्या विधीने नरकात राया, जो न सापडे नरकात राया, तो योग्य होतो नरकात राया. त्याला श्लेष अलंकार म्हणतात, ज्याची यमक सारखी पण अर्थ वेगवेगळा. तीर्था कधी न गेला पावला न, तया हरी कधी पावला न, ग्रही कधी न जाता पावला न, वाऱ्या तया ताडती पावला न. तीर्था कधी न गेला पावला न, तया हरी कधी पावला न. लक्षात आलं तुमच्या? जो पावला न, तीर्थाला गेला नाही त्याला हरी पावला नाही.
म्हणून एक विग्रह एक संत. तीर्था कधी न गेला पावला न, तया हरी कधी पावला न. लग्न झालं 4 महिने घरीच गेला नाही. ग्रही कधी न जाता पावला न, 4 महिन्यानं गेलं. बार्या तया ताडती पावला. विष्णूसी आवड एकादशीत, चंद्रासी आवड एकादशीत, अग्नीसी आवड एकादशीत. जाऊ दे, हे कळलं तुम्हाला. भांगार कांता द्वैकात राया जो न सापडे. भांगार कांता 2 कातऱ्या सांगितले. केल्या विधीने नरकात राया जो न सापडे नरकात राया, तो योग्य होतो नरका तराया. इमा रामा नाम स्तया सत्य. रामाचे त्यागावे, गायीसी वधावे. म्हणजे विनोबा भावे सारखी संत गेले गोहत्या बंदी करताना तुम्ही कीर्तनात सांगता गायीसी वधावे. खिल्लारी जर्सी गाय नाही. मग वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय गाय, वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय गाय, वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय गाय, वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय गाय. तिकडे जाऊ नये तिकडे जा, तिकडे जाऊ नये तिकडे जा, जिकडे खाऊ नये तिथे खाय, खाऊ नये तिथे खाय. आनंद मोडावे गाय गड्या हो, वासना वढाय गाय, वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय गाय, वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय गाय, वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय गाय. या गायीशी वधावे. भजन करावे गाढवाचे. गाढवाचे म्हणजे गाढवानं शेत खाल्लं पापणा पुण्य ते नाही. मग गाढवाचे शब्द प्रयोग आहे. रात्री दिसला नाही कीर्तना, येणार होतो महाराज, आता सुरू झाल्यावर जाईल म्हणालो. जेवण झालं, कलंडलो, डोकं उशीवर टेकलं, गाढ झोपलो. ते पहाटे 9ला जाग आली. गाढ तसं गाढवाचे श्रद्धेने भावानं भजन करावे गाढवाचे. पुन्हा सोपं सांगतो. माय बाप दोन्ही जीवेची मारावे, आम्हाला सेंट्रल जेलला पाठवावे. अरे मायबाप दोन्ही जीवेची मारावे, मग करावं काय? पाय ते वंदावे बायकाचे. कोणते मायबाप? ममता माय आणि लोभ हा बाप. मायबाप दोन्ही जीवेची मारावे आणि पाय ते वंदावे बायकाचे, पत्नीचे नाही. मग इथे विग्रह आहे. पाय ते वंदावे बा एकाच आहे. बस आपुला तो एक देव करुणे घ्या. विठ्ठल विठ्ठल तो एक देव. पुढे देव शब्द आहे. देव शब्द दिव धातू पासून जन्माला आला. दिव दिवेती नाम प्रकाशने. मग याला जर देव म्हणत असाल तर लाईटला देव म्हणा ना. नाही, ते बटनवर आधारित आहे. चंद्राला देव म्हणा. चंद्र हा परप्रकाशित आहे, सूर्यामुळे प्रकाशतो. मग सूर्याला देव म्हणा. सूर्यालाही प्रकाश पुरवणारी एक ताकद आहे. यद भयात वाती वातो यम सूर्य स्तपती यद भयात. ज्याच्यामुळे सूर्यही प्रकाशित आहे. बाकीच्या सर्व देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं. मग काही केलेले, काही झालेले आणि हा नाही घडविला नाही बैसविला. केलेले तुम्ही आम्ही शेंदूर लावून केलेले देव पहा तुम्ही. ते सणाचा दिवस असला की नातीच्या हातात तांब्या पाण्याचा, आजीच्या हातात ताट. चालता चालता तिथे बांधावर देव असतात. मग आजी शेंदूर लावते त्या देवाला, उरलेले बोट लुगड्याला पुसत नाही शेजारच्या दगडाला. दुसरी आजी गेली की तिला वाटते 2 देव असावे. ती 2 देवाला शेंदूर लावून उरले बोट तिसऱ्या दगडाला. तिसरी आजी गेली की तिला वाटतं 3 देव आहेत म्हणून 3 देवाला शेंदूर उरले बोट चौथ्या दगडाला. चालले आमचे देव वाढत. शेंदरी शेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते.
आपल्या पोटाची रडते मागते सीते अवदान. अरे ते एवढ्यावर जर समाधान, तुम्हाला चांगलं माहिती आहे म्हाताऱ्या जेव्हा असतात ना ते सारखं रडतंय बाळ, काही केल्या थांबत नाही, काठी टेकत म्हातारी जाते. काय काय झालं ग? बाळ रडतंय आजीबाई. अरे मग असं कर, काय चतकोर भाकरी घे, त्याला तव्याचं काळे चमड्याचा तुकडा, 2 दिव्ये, तांब्यात पाणी, त्याच्यावरून उतरवून चौरस्त्यावर नेऊन टाक, होईल फायदा. चमड्याचा तुकडा, चतकोर भाकरी, त्याला तव्याचं काळे, 2 दिव्ये, तांब्यात पाणी, लेकरावरून उतरवून चौकात नेऊन टाकलं की लेकरू रडायचं थांबलं. मी असं विचारतो, तव्याचं काळे लावलेल्या त्या एवढ्या चमड्याच्या तुकड्यावर जो देव खुश होतो तो तुम्हाला बासुंदी श्रीखंड देईल का? आपुल्या पोटाची रडते मागते सीते अवधान, शेंदरी हेंदरी दैवते. एक चेंदूर लावून केलेले इंद्र ब्रह्मादिक स्वकर्तव्यानं झालेले, आणि हा नाही बैसविला नाही घडविला असा जो देव बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो एक देव आपला करुणी घ्यावा. आपला करुणी घ्यावा म्हणजे कळावा. देव दृश्य ज्ञानम, त्याचं ज्ञान व्हावं. मुलाला बाप कळावा, नाही तर कडगंज श्रीमंत वडील आहे. 5 वर्षाचा मुलगा बोट बापाचं धरून जत्रेला आला, अख्खी जत्रा विकत घेऊन द्यायची ताकद आहे बापात. विचारलं काय पाहिजे बाळा? चावीचा स्कूटर, अजून गोट्या, अजून चॉकलेट, अजून पतंग. सगळे 100 रुपयाचं खरेदी केलं 5 वर्षाच्या बाळूनं. तोच बाळू 25 वर्षानं 30 वर्षाचा बाळासाहेब झाला आणि बाप 65चा झाला. मग बापानं सांगितलं, बाळासाहेब मी प्रसन्न आहे तुमच्यावर, बोला काय पाहिजे? चावीचा स्कूटर, गोट्या, चॉकलेट, पतंग. बाळासाहेब उठून उभे राहिले. बाबा तुम्ही प्रसन्न आहे ना, काहीच घेऊन देण्याच्या भानगडीत पडू नका. मग ते तिजोरीची चावी माझ्याकडे आणा. आता बाप कळला. विठ्ठल विठ्ठल. आहे म्हणून दर्शन शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तसा नाही. दर्शन शब्दाचा अर्थ होतो ज्ञान, दृश्य ज्ञानम, त्याचं ज्ञान व्हावं. पण पहिलं श्रवण, श्रवणाने ज्ञान, ज्ञानाने दर्शन, दर्शनानंतर प्रवेश आणि प्रवेशानंतर सुख. हे मानावंच लागेल तुम्हाला. पहिली पायरी श्रवण आहे. श्रवणाने काय होतं? ज्ञान होतं. ज्ञानाने दर्शन, दर्शनानंतर प्रवेश आणि मग सुख. हे नसेल पटत तर एक द्वारकेला उदास होऊन डोक्याला हात लावून श्रीमंत माणूस बसला होता. एकाने चौकशी केली, का उदास? भूक लागली बाबा कालपासून. हॉटेलमध्ये जा ना, तुझ्यासारखे बरेच भेटले सल्ला देणारे, हॉटेलमध्ये जा. सगळे चोरट्यानं पडवलं, 10 पैसे नाही माझ्याकडे. मग तुमची फुकट जेवणाची व्यवस्था होईल. उठून उभा राहिला. कुठं? दिंडोरी रोडला लागा, मासरोळच्या अलीकडे वडजे मठ, फुकट जेवणाची सोय. म्हणजे तिथे श्रवण झालं, जेवायला मिळतं याचं ज्ञान मिळालं म्हणून तो इथपर्यंत आला. आल्यानंतर बरोबर पांढऱ्या कपड्याचे बुवा कुठे जातात त्या बुवामध्ये बरोबर शिरला आणि त्या मालकाच्या घरी. तिथं गेल्यावर पात्रावळी पंक्तीला बसला. खात्री पटली की नाशिकला श्रवण झालं, खोटं नाही, जेवायला मिळतच. महाराजच्या मांडीला मांडी लावून बसला. अशा वेळेला दोघही विचारत नाही. महाराजाला वाटतं आपण कशाला चौकशी करा, घरमालकाचा पाहुणा असेल. घरमालकाला वाटतं आपण कशाला विचारा, महाराजच्या सोबतच असेल, तिसरंच जेवत. खात्री पटली, मिळतं जेवायला, पण दर्शन नाही ना. पदार्थ वाढले, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोहे. तुम्हाला आठवण ते 42 पदार्थ. याला म्हणतात दर्शन. माहिती मिळाली, श्रवण.
खात्री पटली, जेवायला मिळतं याचं ज्ञान, पदार्थ पाहलं हे दर्शन. मग का दर्शनानं सुख आहे? आता तर कालपासून बटाटा वडा बघत होतो ना द्वारकेला. मग घरमालक म्हणतो वाढून झालं का? वदनी कवळ घेताना मग घ्या श्रीहरीचे, उदर भरण नो. गाई झालेली असते ना, जाणे जे यज्ञ कर्म कुंडली कवरदा. मग तुटून पडतं, याला म्हणतात प्रवेश. हात धुवायच्या वेळेला ढेकर देत, याचं नाव सुख. पण लक्षात घ्या, नाशिकला माहिती मिळाली, श्रवण जेवायला मिळतं याची खात्री झाली, ज्ञान पदार्थ पाहले, दर्शन पोटभर खाल्ले, प्रवेश आणि ढेकर दिला म्हणजे सुख. विठ्ठल विठ्ठल. तो एक देव आपला करुणी घ्यावा, म्हणजे कळावा, त्याचं ज्ञान व्हावं. तेने विन जीवा सुख नोहे, हे निषेध मुखानं. तेने विन जीवा सुख नोहे, त्याच्याशिवाय नाही. एखादं विधी मुखानं असतं. अरे अरे पंजाबरावला बोलून आण बाळ. बाळ गेला, वापस आला. पंजाबराव घरी नाही पप्पा, मग गोविंदरावला बोलाव. गेला, आला. गोविंदरावही घरी नाही, विठ्ठलरावला बोलव. आला. विठ्ठलराव घरी नाही. पंजाबराव नसेल तर गोविंदराव चालतात, गोविंदराव नसेल तर विठ्ठलराव चालतात. ही विधी मुखानं. पण एखादं जा रे रावसाहेबाला बोलवून आण. मुलगा गेला आणि वापस आला. बाबा रावसाहेब 15 दिवस येणार नाही म्हणतात, बाहेर गावी गेले. तात्यासाहेब आहे, तात्यासाहेबाला बोलू का? नाही. का? ते काम रावसाहेबाशिवाय होऊ शकत नाही. हे जसं बोलणं आहे तसंच हे बोलणं आहे. तेने विन जीवा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. मग बाकीच्या ठिकाणी आम्ही सुखासाठी प्रयत्न करतो, ते अरे ते अख्खं मार्केटच दुःखाचं आहे. ही रती माई के दुःखाची जनीती, ही रती माई के दुःखाची जनीती, ये रती माई के दुःखाची जनीती, ये रती माई के दुःखाची जनीती. रती माई के दुःखाची जनीती, रती माई के दुःखाची जनीती, रती माई के दुःखाची जनीती, ये रती माई के दुःखाची जनीती. नाही आधी अंती अवतानी, अवतानी अवतानी, नाही आधी अंती अवतानी, अवतानी अवतानी. ही रती माई के दुःखाची जनीती, ही रती माई के दुःखाची जनीती. नाही आजी आजी अवतानी, अवतानी अवतानी, नाही आजी आजी अवतानी, अवतानी अवतानी. ये रती माई के दुःखाची जनीती, ये रती माई के दुःखाची जनीती. भगवंत सोडून बाकीचा आहे. येरती मायके दुःखाची जनिते. किंवा माया, माया शब्द ब्रह्माच्या सापेक्षही येतो आणि माया शब्द हा प्रेमवाचकही येतो. सासू मरण पावली म्हणजे तिची मुलगी रडती आणि तिची सुनई रडती, पण दोघीच्या रडण्यात जमीन आसमान इतकं अंतर असतं. मुलगी रडती आई गेली म्हणून, आणि सून रडती कटकट संभली. इकडच्या सुना चांगल्या रडत असतील मावल्या, ह्या नागपूरकडच्या गोष्टी चालू आहे सध्या. नाही रडलं तर बाकीच्या महिला आक्षेप घेतात दबक्या आवाजात. बघा तिच्या डोळ्याला आहे का काही? सुनाच्या शेजारीन म्हणते कशी रडल, तिच्याच मनात होतं एक कटकट गेली पाहिजे कायमची. 6 महिने गोठ्यात होती जर्शीच्या, तिच्या चर्चा चालली. म्हणून असं कोणी म्हणू नये याकरता सासूसाठी
रडे सुन पण भाव अंतरीचा भिन्न. तिथे शब्द आहे मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. डोळ्यात अश्रूही नाही आणि माया म्हणजे अंतकरणात प्रेमही नाही. माया शब्दाचा अर्थ प्रेम किंवा मय अरु मोर तोर तय माया जीव सकीने जीव निकाया गो गोचर जही लगी मन जाई सो सब माया जाणीव भाई. मी आणि माझं तू आणि तुझं ही व्याख्या रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात मायेची. माया कशाला म्हणतात दादा? 5 प्रश्न विचारले पंचवटीला लक्ष्मण आणि रामाला. 5 माया कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात, जीव ईश्वरातला फरक कोण, तुमची भक्ती कशी प्राप्त केल्या जाते. त्यापैकी मायेची व्याख्या सांगताना मय अरु मोर तोरतय माया. मी आणि माझं तू आणि तुझं दुःख देतय ना. नाही तर ते बाजारचा दिवस होता. एकानं मैना नावाचं पाखरू पिंजऱ्यामध्ये नेलं बाजारात, एकानं आपली शेळी नेली. ते पिंजऱ्यामध्ये नेलेलं पाखरू रोडच्या काठाला बसलं, पोता अंथरलं, त्याच्यावर तो बसला आणि ते पाखरू कोणी माणसं दिसले की मैना 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 मैना. लोक चकित व्हायची. अरे आपण जन्मभर कीर्तन कथा ऐकतो तरी मै 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 चालू आहे आपला आणि एवढंच पाखरू मैना मैना मैना. कोणी रुपया 50 पैसे 2 रुपये टाकायचे. मैनावाल्याजवळ दिवसभरात 250 रुपये गोळा झाले. त्याच दिवशी एक शेळी घेऊन आलत विकायला. बाजारच होता. त्याची शेळी ओरडत होती मे मे आणि त्याचं पाखरू मैना. फरक लक्षात घ्या. ते मैना म्हणतं आणि याची शेळी मे मे. 750 रुपयाला शेळी विकत घेतली. कासाबानं नेली. दुसऱ्या दिवशी कत्तलखान्यात शेळीची मान तोडली. असं का झालं? कबीरजी सांगतात मैनाने मैना कहा मोल भयो 10-20. अरे बकरी ने मै मै कहा तो कबीर कटायो शीश. विठ्ठल आषाढी यात्रा जवळ आली आणि सासू निघाली पंढरपूरला. आवाज आली पंढरपुरा शेजारी वारकरींच्या सोबत. पण वापस आली बरं का भाऊ, वेशी पासून आली घरा. आता सासूचं वय 85चं होतं आणि सुनचं वय 60. 60 वर्षाच्या सुननं 85च्या तिला विचारलं काय झालं? अहो एसटी मिळाली नाही का? मिळाली होती. जागा नव्हती का? अख्खी रिकामी होती. मग का आल्या? काही सूचना द्यायच्या विसरली. सांगा लवकर आता. 11:45 वाजायला आले. मग सासून सूचना सुरू केल्या. परिशे घे सुने बाई, नको वेचू दूध दही. दया दुधाचा जास्त खर्च करू नको. 15 दिवस लागणार आहे मला. पंढरपूरला चालली. अजून सांगा. उखळ मुखळ उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले तेथे. अजून भिक्षुक आल्या घरा, सांगेली पंढरपूर. भिकारी जर दारात आला तर त्याला म्हणायचं म्हातारी येईपर्यंत तुकडा नाही भेटायचा. सांगेली पंढरपुरा. अजून माझे हातीचा कलवडू, माझे वाचून नको फोडू. तो गोवऱ्याचा ढिगार आहे का नाही? किती सरपणाचा तुटवडा भासला तरी त्यातली गोवरी काढू नको. माझ्यासाठी करून ठेवलंय ते. माझे वाच. सून हसायला लागली. काय सासूबाई, अहो मला सुद्धा सून आली. मी काय ह्या सूचना ऐकण्यासारखी राहिली का आता? कशाला प्रपंचात लक्ष घालता? 85चं वय आहे तुमचं. सासूबाई सोयीत जोडा, मागील सर्व आशा सोडा. सून म्हणाली. मग सासूच्या लक्षात आलं. म्हणे सवतीचे चाळे खोटे, न्या जावेशी हिला वाटे. हिच्याच मनात आहे कटकट पंढरीला गेली पाहिजे, चंद्रभागेत बुडून मेली पाहिजे. आता कास यात्रे जाऊ, काय जाऊन तिथे पाहू. घरदार मुलं लेकर, इथंच माझं पंढरपूर.
अरे सुखरूप पांडुरंगाकडे निघालेली पुन्हा वेशीपासून दुःखरूप संसारात वापस आली. काय कारण? त्याचं शेवटचं चरण. तुका म्हणे ऐसे जन गोवी येले माये करून येरती माई के दुःखाची जनी माई के दुःखाची जनी येरती माई के दुःखाचे जनी येरती माई दुःखाचे जनी नाही आदि अंत्य अवतार आदि अंत्य अवतार नाही आदि अंत्य अवतार नाही आदि अंत्य अवसानी. हे 3 शब्द पहा. हा नाही क्रियापद 3 ठिकाणी लावा. आदी नाही, अंती नाही, अवसानी नाही. म्हणून जे आदी नसते ते अंती नसते आणि आदी नसते न अंती नसते न मध्येच भासते ते नसतेच. नाही आदी अंती अवतार नाही आदी अंती अवतार नाही आदी अंती अवतार. सर्वांना एक प्रार्थना करतो. 2च मिनिट म्हणजे 120 सेकंद. हातानं टाळी, मुखानं नाम. याकरता सर्वांनी हात वर करायचे. 2 असेल तर 2 करा. हा शाबास. 2-2 आहे वाटते. आणि भाषणाच्या टाळ्या नाही, भजनाच्या एका तालात. शूटिंग वाले हे पहा पंढरपूर. आता विठोबा एक देव करून घ्यावा
तेने विना जीवा सुख नो हे, त्याच्या व्यतिरिक्त जे आहे. येरती मायके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. महाराज ठीक आहे, आता कळलं आम्हाला. उद्यापासून तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जर आम्ही देव आपलासा केला तर तो काय करणार? तो काय करणार? तो जसा आहे तसं तुम्हाला करणार. अविनाश अविनाश जसा आहे तसा तुम्हाला करणार. अविनाश करी आपुलिया ऐसे. मग आम्ही काय करावं लागेल? तुम्ही एवढंच करा. लावी मना पिसे गोविंदाचे. तुम्हाला त्याचं पिस लागलं की त्याने तुम्हाला अविनाश केलं. ये यथामाम तांस तथैव. नाही तर 4 तरुण समुद्राच्या काठाला पोहायला गेले. पाटील तिकडची गोष्ट आहे. त्याच्यातलं एक गटांगळा खाऊ लागलं. 3 म्हणाले मरत तू आता काय करू? घे देवाचं नाव. कोण्या तुला वाटेल त्या गणपती उत्सवात सहभागी व्हायचं. मग त्याचंच घे. बुडणाऱ्या तरुणानं काकुळतीला येऊन प्रार्थना गणपतीची, गणपती बाप्पा वाचवा, मरायला लागलो मी. क्षणार्धात गणपती प्रकट झाले समुद्राच्या काठावर आणि डिस्को नाचू लागले. ते बुडत होत. ते बुडणार म्हणत तिथं काय डिस्को नाचता गणपती, मी बुडायला लागलो, मला बाहेर काढा. गणपती म्हणाले यावर्षी बदल केला बेटा. म्हणजे दरवर्षी तुम्ही मला बुडवायचे, काठावर डिस्को नाचायचे, आता तू बुड, मी डिस्को नाचतो. ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्य. मी झाला जो मला जसा, मग मी त्याला तसा. तुम्हाला पिस लागलं का? लावी म्हणा पिसे गोविंदाचे. मग त्याचं ठरलं अविनाश करी आपुलिया ऐसे. पण पहा, यथाव्रज गोपिका नाम या बाबतीमध्ये दृष्टांत दिला जातो तो गोकुळातल्या गोपिकांचा. फार पागल झाल्या होत्या, पागल. दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या असं म्हणत नव्हत्या. गोविंद घ्या कोणी दामोदरी घागे, गोविंद घ्या कोणी दामोदरी घागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घागे, गोविंद घ्या कोणी दामोदरी
घ्या कोणी दामोदर घ्या गे. म्हणतात लावी म्हणा पिसे गोविंदाचे. गोविंदाचं पिस लागणे. एक गवळण भगवंताच्या मुरलीचा ध्वनी काणी आला. पहाटेची वेळ आहे. आरे सावळिया कैची वाजवली मुरली. मुरली नोहे केवळ बाण तेने हरला माझा प्राण. संसार केला दाना दिन. तेरे मुरली के नाते मैं दीवानी बनी. पागल झाली पागल. धार काढायसाठी उठली. वासरू सोडलं गाईचं आणि जोडलं म्हशीला. ते जातच नव्हतं म्हशीकडे वासरू. वासरू हुशार असत. वासरानं विचार केला की एवढी काळी नव्हती माझी मम्मी. पांढऱ्या गाईचं वासरू काळ्या म्हशीकडे जायचं. ही पळ ढकलत होती. कस तरी पांढरं वासरू म्हशीला जोडलं आणि मोठं भांड घेऊन बैलाखाली धार काढायला बसले. त्याला म्हणतात पिस लागणे. गाय का बछड़ा भैंसों को छोड़ा. बैल का दूध निचोड़ रही. तेरे मुरली के नादे में दीवानी बनी. एक वेशभूषा करण्याकरता बसली. मुरलीचा ध्वनी काढणी आला आणि पागल झाली. जे काजळ होतं का नाही ते गालाला लावलं. गालाला आणि लाली होती ती डोळ्याला. हे डेंजर लाईट केले. 2 डोळे आणि गाल काळे केले. आणि मिसरी हातावर घेतली आणि नाकाला लावत निघाले. गालो को काजल आंख को लाली. नाक को मिसरी लगाते चली. याला म्हणतात लावी म्हणा पिसे गोविंदाची. लावी म्हणा पिसे गोविंदाची. लावी म्हणा पिसे गोविंदा. आणि एकदा त्याचं पिस तुम्हाला लागलं की त्याने तुम्हाला अविनाश केलं. मग अविनाश करी म्हणता. म्हणजे आता मरावंच लागणार नाही का? नक्की मरावं लागेल. फायदा काय? फायदा एवढ्याच वेळेला मरावं लागेल. तुका म्हणे एका मरणेची सरे. 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 उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माई के दुःखाची जनिती. एरती माई के दुःखाची जनिती. उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. येरती माई के दुःखाचे जने. येरती माई के दुःखाचे जने. तुका म्हणे एका मरण्याची सरे. एवढ्याच वेळेला मरावं लागेल. पुन्हा मरण्याची भानगड नाही. त्याची सरली अरझार. झाला सफळ व्यापार. एका मरणेची सरे. मरणेची सरे भगवान करतो काय? अरे पुन्हा जन्माला येण्याची कारण संपवतो. चोऱ्या केल्या म्हणजे काय? काय खाल्लंय काय देवाने? आपण विचार करा. जन्माला येण्याची जी कारण आहे ती सगळी कारण संपवली. कर्म, मीपणा, वासना. देह को मैं मानना ये सबसे बड़ा पाप है. सब पाप इनके बच्चे है. ये सबका बाप है. पहिला मीपणापासून जन्माला येतो माझेपणा. माझेपणापासून आसक्ती. आसक्तीपासून वासना. आणि वासनेच्या पासून पुन्हा जन्म. जन्म घेणे लागे म्हणजे जन्म वासनेमुळे. वासना आसक्तीमुळे. आसक्ती माझेपणामुळे. आणि माझेपणा हा मीपणामुळे. मग देवानं केलं काय?
माझ्या मीपणाचा कळणी फराळ, माझ्या मीपणाचा करोनी फराळ, माझ्या मीपणाचा करोनी फराळ, माझ्या मीपणाचा करोनी फराळ, उरले खावयाची बैसलाच खेळ, उरले खावयाची बैसलाच खेळ, उरले खावयाची बैसाचा खेळ, उरले खावयाची बैसाचा खेळ. आयचा भुकाळू आनंदाचा गोवर, आईचा भुकाळू आनंदाचा गोवर, आयचा भुकाळू आनंदाचा गोवर, आयचा भुकाळू आनंदाचा गोवर. ज्योती ज्योती तला पुरे माझा खेळावो, ज्योती ग्रासी तारा पुरे माझा खेळावो, ज्योती तला पुरे माझा खेळावो, ज्योती ग्रासी तारा पुरे माझा खेळावो. आता उन्हाचा जवळी, आता काळे उन्हाचा जवळी, आता कायाने उन्हाचा जवळी, आता कायाने उन्हाचा जवळी. माझ्या मीपणाचा करुणी फराळ उरले खावयासी बैसला सकळेचा भुकाळवा नंदाचा गोवळयासी ग्रासितानं पुढे माझा खेळवो. आता काय देव नसता जवळी कर्मा अकर्माच्या घेतल्या कवळी विषयी वासना त्या ग्रासिल्या निमिषमेळीवो. वासना संपवतो, कर्म संपवतो, मीपणा संपवतो, म्हणजे जन्माला येण्याची सगळी कारणं संपवतो. जन्माची कारणं संपली म्हणजे पुन्हा जन्म नाही, पुन्हा जन्म नाही. पण आता जन्म झाल्या असल्यामुळे मरण चुकणार नाही, पण एवढ्याच वेळेला मरावं लागेल. पुन्हा मरण्याची भानगड राहणार नाही. तुका म्हणे का मरणेचे सरे फायदा काय, उत्तमचे उरे कीर्ती मागे, सुरत से किरत बडी बिन पंख उड जाय. सुरत म्हणजे हे गुजरात मधले शहर नाही, बडोदा सुरत. सुरत 3.5 हाताचं शरीर ही सुरत आहे. सुरत से किरत बडी बिन पंख उड जाय. सुरत जर न्यायची असेल नाशिकला तर काळ्या पिवळ्या जीपवालं 10 रुपये मागतं, पण किरत दिल्लीला बिगर वाहनानं पोहोचते. सुरत से किरत बडी बिन पंख उड जाय, सुरत तो जाती रही. ही जाणार आहे, जाणार, चाललं तिकडेच निघालो आपण, जाणार. जायते पहिल्यांदा, मग असती, मग वर्धते, मग विपरिणमते, बदल होणे. बाळपणी असतं तसं तारुण्यात नसतं, आणि तारुण्यात दिसतं तसं म्हातारपणात नसतं. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं, जांग्या घातलेलं, 2 वर्षे वयाचं, हरणासारखे गोल गरगरीत डोळे, गोपाल कृष्णासारखे काळे कुरळे केश, हातात खुळखुळ्या काजळ्याचा टिळा. गल्लीतली सगळी माणसं म्हणतात, थांब रे पिंट्या, एक पप्पी दे रे. असं कोणी म्हणतं का? आजोबा कायम घाईच असते तुम्हाला, काय काम आहे, थांबा एक पप्पी द्या मग जा. पप्पी कुठली, त्याची म्हातारी नाही, तोंड पाहत आता पप्पी चाललंय. जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यति. सुरत तो जाती रही, याचा नाश आहे, पण किरत कबुना जाय. उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती माईके दुःखाची जनिती. नाही आदी अंती अवसानी, ज्ञानेश्वर पावली.